नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना यात गहू लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते। गहू हे प्रत्येक आपल्या महाराष्ट्रीयन किंवा भारतातल्या प्रत्येक घरातलं महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे। मित्रांनो, अशातच आपण गहू लागवड केल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की गहू या पिकाला बेसल डोस कोणता द्यावा। तर मित्रांनो, काळजी करण्याचं काही कारण नाही। तुम्हाला सोपा बेसल डोस सांगतो जो कुठेही अवेलेबल होऊन जाईल। तर मित्रांनो, आपण जेव्हा गहूला पेरणी करू तेव्हा DAP एकराला 1 बॅग किंवा 3-15-15 एकराला 1 बॅग किंवा 20-20-0-13 एकराला 1 बॅग। तर मित्रांनो, हे आपण सुरुवातीला गहू पिकाची पेरणी जेव्हा करू तेव्हा देऊ शकतो। मित्रांनो, DAP मध्ये 18-46 म्हणजे 18% नायट्रोजन आणि 46% फॉस्फेट असतो। तर मित्रांनो, नायट्रोजन गहू पिकासाठी खूप महत्त्वाचा असतो, पिकाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा घटक आहे। त्यानंतर फॉस्फेट, गहूमध्ये जास्त फुटवे येण्यासाठी फॉस्फरसचा खूप महत्त्वाचा रोल आहे। आपण जेवढं फॉस्फरस देऊ तेवढं गहूला फुटवे जास्त असतील। मित्रांनो, आपली जमीन जर काळी असेल किंवा भारी जमीन असेल किंवा आपली जमीन जर कुमकुवत असेल तर आपल्याला नायट्रोजन, कुमकुवत जर जमीन असेल आपली, तर आपल्याला नायट्रोजनचे 2 ते 3 टप्पे देणे गहूला गरजेचं आहे। तर मित्रांनो, आणि जमीन जर भारी असेल आपली, चांगली काळीची असेल, तर आपण 2 जरी नायट्रोजनचे टप्पे तरी दिले तरी योग्य होईल मित्रांनो। तर गहू पिकाला पेरणी करताना DAP एकराला 1 बॅग, 20-20-0-13 एकराला 1 बॅग किंवा 3-15-15 एकराला 1 बॅग हा आपण पहिला डोस पेरणी करताना गहूला देऊ शकतो। मित्रांनो, यानंतर 25 ते 30 दिवसानंतर गहू पिकाला दुसरा डोस घेण्याची गरज पडते। तर यावेळेस मित्रांनो, आपण युरिया एकराला 40 किलो आणि पोटॅश एकराला 50 किलो या स्वरूपात आपण आपला दुसरा डोस पाणी भरल्यानंतर पिकाला देऊ शकतो। मित्रांनो, यावेळेस गहूला वाढीची जास्त आवश्यकता असते, त्यामुळे युरिया आपल्याला देणं गरजेचं आहे त्यावेळेस। आणि पोटॅश हा पिकाच्या उंब्यांसाठी महत्त्वाचा आहे, म्हणून आपण पोटॅश दिला की उंब्यांची साईज चांगली मिळते। मित्रांनो, यासोबत आपण झिंक सल्फेट सुद्धा गहूला देऊ शकतो, ज्यामुळे पुढे जे गहूवर आजार येणारे आहेत ते कमी होतील आणि जो गहूवर तांबोरा रोग येतो तो सुद्धा कमी होईल। किंवा आपण अमोनियम सल्फेट युरियाच्या जागेवर, जर अति थंडी असेल तर अमोनियम सल्फेटचाही वापर करू शकतो आणि आपल्या गहू पिकाला देऊ शकतो। मित्रांनो, ही थोडक्यात माहिती आपण गहू पिकाला बेसल डोस कोणता द्यावे याची बघितली। मित्रांनो, व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, धन्यवाद।